नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज जाहीर करण्यात आली. परभणी पंचायत समिती सभापतीपदी रवी उत्तमराव चव्हाण तर उपसभापतीपदी विवेक बाळासाहेब रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी परभणी पंचायत समिती परिसरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली. या विजयाबद्दल बोलताना आमदार राहुल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, हा आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होता. महानगरपालिकेत जसं बोललं गेलं की सत्ता यांची स्थापन होणार नाही, तशाच प्रकारचं वातावरण पंचायत समितीचे निर्माण करण्यात आलं होतं. पण आज आमचा सभापती आणि उपसभापती दोघांची निवड झालेली आहे. दोघं तडून तडफदार असे युवक आहेत आणि भविष्यामध्ये अतिशय चांगलं काम या पंचायत समितीचं करून दाखवण्यामध्ये दोघंही समर्थ आहेत. ते आणि सगळ्यांनी मिळून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभापती आणि उपसभापतीची निवड झालेली आहे. अडीच वर्ष सभापती आणि उपसभापती सव्वा वर्ष अशा प्रकारचं आम्ही यामध्ये अंतर्गत या सगळ्या वाटाघाटी करून आज सभापती आणि उपसभापती आमचा झालेला आहे. निश्चित आमचे प्रयत्न राहतील. शेवटी आमचा पक्ष सत्तेत यावं ही आमची इच्छा असते. म्हणून महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्यांना संधी कशी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. भूतोना भविष्य जसं महानगरपालिकेमध्ये यश प्राप्त झालं तसंच या पंचायत समितीवर याआधीसुद्धा आमच्याच पक्षाचा सभापती आणि उपसभापती होता. आत्तासुद्धा सभापती आणि उपसभापती हे आमच्या विचाराचे झालेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे तिथं समाविष्ट करण्यात येईल, कशा प्रकारे त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही तन मन धनानं सर्व कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. यावेळी डॉक्टर विवेक नामंदर, संजय गाडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोनपेठ पंचायत समितीच्या सभापतीपदी निकिता अवचारे तर उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली. पाथरी पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता डुकरे तर उपसभापतीपदी सचिन आंबुरे यांची निवड जाहीर करण्यात आली. मानवत पंचायत समितीच्या सभापतीपदी ललिता निर्वळ तर उपसभापतीपदी सूरज काकडे यांची निवड घोषित करण्यात आली. सेलू पंचायत समितीच्या सभापतीपदी विजयमाला डोंबे तर उपसभापतीपदी सुलभा घुगे यांची निवड करण्यात आली. परभणी शहर महापालिकेमार्फत पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची वसुली अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी वसुलीत वाढ होण्याकरता विलंब शास्तीत 100% सूट अभय योजना जाहीर केली होती. दिनांक 10 मार्च 2026 हा सदर अभय योजनेचा शेवटचा दिवस होता. त्यात वाढ करत 31 मार्चपर्यंत अभय योजनेचा लाभ आता घेता येणार आहे. अभय योजना जाहीर केल्यानंतर नागरिकांचा कर भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं परभणी शहर महापालिकेनं अभय योजनेस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. ही मुदतवाढीबाबत आयुक्तांनी 10 मार्च 2026 रोजी आदेश काढले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आज परभणी शहरामध्ये त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल परभणी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद परभणीच्या वतीनं महानगर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे, रोहित राऊत, बंडू मेहत्रे, सुमित जाधव, माधव कनकुटे, अशोक पुंड, नाथा सावंत, भोजाजी दुधारे, सय्यद आझर आदींनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. परभणी शहरातील प्रभावती नगर येथील भारतीय बाल विद्या मंदिर प्राथमिक विभाग या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने स्त्री सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव कीर्ती सोमानी तर प्रमुख वक्त्या म्हणून स्वाती भेडसुरकर, सत्कारमूर्ती सागर सोनके यांची उपस्थिती होती. कुटुंबासाठी कष्ट करून मुलांचं भविष्य घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या आदर्श पालक महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच विशेष म्हणजे पुरुष शिक्षकाच्या अर्धांगिनीचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गायत्री यन्नावर यांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रियंका हेलसकर, श्रीमती कवडे, श्रीमती
सारिका रोकडे यांच्यासह तिथे यन्नावार, खिल्लारे, अंगुले आदी शिक्षकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त मुली आणि महिलांसाठी क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं मेहरा युवा भारत परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया अस्मिता लीग धावणे स्पर्धा 8 मार्च रोजी घेण्यात आली होती. या स्पर्धेचं बक्षीस वितरण आज सोमवारी करण्यात आलं. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी कल्याण पोळे, सुयश नाटकर, जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव कैलास माने, राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन प्रतिनिधी रणजित काकडे, मेहरा युवा भारत जिल्हा युवा अधिकारी शशांक राहुला, दीपाली मुदगलकर, सुषमा कोमावत, सारिका टेकाळे, शारदा पांचाळ, ज्योती गाडे यांची विशेष उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.